प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या 4 राष्ट्रांची पहिली संयुक्त परिषद आज होत आहे. कोरोना पश्चात काळामध्ये सर्व देश आर्थिक समीकरणं जुळवत आहेत. विविध आघाड्यांवरील आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही परिषद म्हणजे वैश्विक स्तरावर भारताचं स्थान अधिकाधिक बळकट होत असल्याचं प्रतीक मानले जात आहे. या परिषदेविषयी आणि त्यामागच्या भूमिकेविषयी आज आपण वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आभासी पद्धतीनं होत असलेल्या या शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इस्रायलचे प्रधानमंत्री याईर लापिड, अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहभागी होत आहेत. विविध क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प तसंच व्यापार आणि गुंतवणुकीतील आर्थिक भागीदारी बळकट करण्याबाबत यावेळी होणारी चर्चा महत्त्वपूर्ण मानली जाते. विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यतांविषयी जाणून घेण्यासाठी सर्व देशांमध्ये नियमित उच्च स्तरावर संवाद होणं महत्त्वाचं आहे. या उद्देशानं 4ही देशांचे प्रमुख एकत्रित आले आहेत. या शिखर परिषदेचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि परिषदेमागचा उद्देश काय आहे, या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेलं भाष्य आता ऐकूया. भारत, अमेरिका, इस्रायल आणि UAE या 4 देशांनी नव्याने स्थापन केलेली अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची संघटना, ज्या संघटनेला पश्चिम आशियाचं क्वाड असं म्हणून देखील ओळखलं जातं आणि संक्षिप्तपणे ज्याचं नाव I2U2 असं आहे, अशा ह्या संघटनेची पहिली बैठक ही आज पार पडली आणि ही भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. आणि ही बैठक देखील भारताला आर्थिक दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तसंच कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घडामोडी आजच्या ह्या बैठकीमध्ये घडल्या. या संघटनेची ही पहिलीच बैठक होती. मागच्या वर्षी या संघटनेची ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्मिती करण्यात आली. या संघटनेच्या निर्मितीची मोठी पार्श्वभूमी म्हणजे इस्रायल आणि UAE या 2 देशांमध्ये, किंबहुना या 2 पारंपरिक शत्रूंमध्ये की ज्यांच्यामध्ये आतापर्यंत केवळ संघर्षाचा आणि युद्धाचाच इतिहास राहिलेला आहे, अशा 2 देशांमध्ये शांतता आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण करार झाला. ज्या कराराला अब्राहम करार किंवा अब्राहम अकॉर्ड असं म्हटलं जातं आणि त्या कराराने या संघटनेची पार्श्वभूमी जी आहे ती तयार केली. विशेष म्हणजे ही संघटना तयार करण्यामध्ये अमेरिकेचा पुढाकार हा अतिशय महत्वाचा होता. अमेरिकेला अरब देश आणि इस्रायल या दोघांमध्ये सहकार्य आणि शांतता निर्माण करायची होती, कारण अमेरिका सातत्याने इस्रायलची बाजू घेत असल्यामुळे अरब देश देखील अमेरिकेवरती किंवा त्यांच्या विरोधामध्ये असंतोष होता. त्यामुळे अमेरिकेने देखील याच्यात पुढाकार घेतला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या आग्रहामुळे भारत या संघटनेचा सदस्य बनला. विशेष म्हणजे जशा पद्धतीने पूर्व क्षेत्रामध्ये एक क्वाड तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर भारताचा देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, तशाच प्रकारचं हे क्वाड आता भारताच्या पश्चिमेला निर्माण झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे जर या संघटनेचा जाहीरनाम्यातील मुख्य उद्दिष्ट पाहिलं तर आपल्याला असं जाणवतं की ही संघटना जी आहे ती प्रामुख्याने परस्पर सहकार्य आणि त्याचप्रमाणे जे असे उद्दिष्ट आहेत की ज्याच्यामध्ये परस्पर व्यापकता आहे, ज्याला ओव्हरलॅपिंग ऑफ म्युच्युअल इंटरेस्ट असं म्हणतात, त्यावरती सहकार्य कसं करता येईल. आणि विशेष म्हणजे यांनी काही महत्वाची क्षेत्र जी आहेत ती आयडेंटिफाय केलेली आहेत. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ऊर्जा सुरक्षा आहे, दुसरं जे आहे ते अन्न सुरक्षा आहे, तिसरं जे आहे ते व्यापार आणि गुंतवणूक आहे आणि चौथं जे आहे ते कृषी क्षेत्रामधला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ह्या 4 दृष्टिकोनातून प्रामुख्याने या संघटनेची निर्मिती ही करण्यात आली आणि आज या संघटनेची जी पहिली बैठक पार पडली त्यामध्ये प्रामुख्याने 2 अतिशय महत्वाच्या घडामोडी
भारताच्या दृष्टिकोनातून घडलेल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे भारताच्या गुजरातमध्ये अहमदाबाद इथं एक अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामधले 300 वॅट वीज निर्मितीचं एक केंद्र हे उभं केलं जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक तो सर्व पैसा हा UAE कडनं लावला जाणार आहे. त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची घडामोड ही आजच्या ह्या बैठकीमध्ये झाली. आणि दुसरी महत्वाची म्हणजे भारतामध्ये आता कृषी पार्क हे तयार केले जाणार आहे किंवा कृषी परिक्षेत्र हे तयार केलं जाणार आहे. जसे इंडस्ट्रियल पार्क असतात तसे ऍग्रिकल्चर पार्क आता भारतामध्ये तयार केले जातील आणि या ऍग्रिकल्चर पार्कसाठी जे तंत्रज्ञान आवश्यक आहे ते भारताला इस्रायलकडनं देईल आणि UAE आणि अमेरिका यासाठी आवश्यक पैसा पुरवतील. अशा प्रकारचं ऍग्रिकल्चर पार्क तयार करून अन्न सुरक्षेचा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याला प्रामुख्याने न्याय देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून होतोय. कारण अन्न सुरक्षा हे एक अतिशय महत्वाचं आव्हान आहे आणि त्यासाठी कृषी उत्पन्न वाढवणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे हा दुसरा निर्णय घेतला गेला. तिसरं म्हणजे भारताचा या संघटनेमधला सहभाग असेल किंवा या बैठकीकडनं भारताची जी मुख्य अपेक्षा होती ती म्हणजे तंत्रज्ञान आणि भांडवल या दोन्ही गोष्टींचं भारतामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक होईल. कारण भारताला अमेरिकेकडनं इस्रायलकडनं मोठ्या तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे तर UAE सारख्या श्रीमंत अरब देशाकडनं भारताला आर्थिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताचा मुख्य उद्देश हा या बाबतीमध्ये की FDI ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो ती ह्या 3 देशांमधनं कशी आपल्याकडे येता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होता. तसंच भारताची ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. भारताच्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 65 ते 70% तेल हे आपण आखातामधनं आयात करतो. त्यापैकी UAE हा देखील अत्यंत महत्वाचा देश आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आखातामध्ये अस्थिरता निर्माण होती त्या वेळेला भारताच्या या तेल पुरवठ्यावरती परिणाम होतो. त्यामुळे भारत अशा प्रकारे एक संस्थात्मक संरचनेच्या शोधामध्ये होता की ज्याच्या माध्यमातून तेलाचा हा पुरवठा जो आहे हा सातत्याने सातत्यपूर्ण राहील आणि सुरक्षित राहील. त्या दृष्टिकोनातून देखील आज अत्यंत महत्वाची चर्चा झाली. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेमध्ये केलेला ऍड्रेस किंवा दिलेलं भाषण अत्यंत महत्वाचं होतं. त्यानुसार भारत हा गुंतवणुकीसाठी कसा योग्य देश आहे हे त्यांनी त्याचं पूर्ण चित्र हे या देशांपुढे निर्माण केलं. त्याचप्रमाणे भारताचं योगदान हे कोविड काळामध्ये कसं राहिलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कसं राहिलेलं आहे यावरती देखील त्यांनी अधोरेखित केलं. मला असं वाटतं की संघटना आणि त्याची ही बैठक भारताला व्यापाराच्या दृष्टिकोनातनं, आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं, ऊर्जा आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल आहे. जसं पूर्वेकडे आपली लुक ईस्ट पॉलिसी आहे आता आपल्या पश्चिमेकडच्या लुक वेस्ट पॉलिसीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल पडलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याचा अनुभव कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी घेतला. भारतानं अनेक देशांना औषधांचा, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला. तसंच अत्यंत गरजेच्या काळात जगातल्या अनेक देशांना कोरोना प्रतिबंधक लसही दिली. सहकार्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापारालाही महत्त्व देणं आज गरजेचं आहे. पाणी, ऊर्जा, वाहतूक अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये संयुक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाचं कामही महत्त्वाचं आहे. या गोष्टींचा उहापोह परिषदेत केला जातोय. भारताच्या दृष्टीनं आजच्या परिषदेतल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्याला माहिती देत आहेत. आखातामध्ये एक नवीन क्वाडच्या रूपाने जो गट पुढे आलेला आहे ज्यामध्ये भारत, अमेरिका, UAE आणि इस्रायल हे 4 देश त्याचे सदस्य आहेत आणि ज्याची पहिली बैठक ही आज पार पडलेली आहे. हा जो गट आहे हा भारतासाठी सामरिक दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा गट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारत आतापर्यंत पश्चिम आशियामधल्या कोणत्याही गटाचा सदस्य नाहीये. पश्चिम आशियामध्ये ओपेक सारखी संघटना आहे, OIC सारखी संघटना आहे आणि त्याचाही भारत सदस्य नाही आहे. त्यामुळे हा पहिला गट आहे की ज्याचा भारत सदस्य आहे. त्यामुळे भारत तिथं आपला पाय रोवण्यासाठी, त्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी भारतासाठी या गटाच्या रूपाने एक अत्यंत महत्वपूर्ण व्यासपीठ असं मिळालेलं आहे. पश्चिम आशियाबरोबर भारताचे अनेक पातळीवरचे संबंध आहेत. महत्वाचं म्हणजे आजच्या घडीला साधारणतः 40 लाख भारतीय
हे आखातामध्ये काम करतात आणि प्रतिवर्षी ते 50 अब्ज डॉलर्स पर्यंतची परकीय गंगाजळी ते भारताला पाठवतात. त्याचप्रमाणे भारत आपल्या गरजेच्या 80% तेल हे आयात करतो आणि त्यापैकी जवळपास 65 ते 70% तेल भारत हा आखातामधनं आयात करतो. त्यामुळे अनेकदा आखाती देशांबरोबरचे आपले संबंध हे अत्यंत सुरळीत असणं या दोन्ही दृष्टिकोनातून फार गरजेचं असतं. दुसरं म्हणजे भारताला अनेकदा आखाती देशांबरोबर आपले संबंध प्रस्थापित करताना अनेकदा त्याच्यामध्ये समतोल साधताना खूप आव्हानं निर्माण होतात. विशेष म्हणजे आखातामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष आहेत. जसं की शिया व सुन्नी पंथीयांमध्ये संघर्ष आहेत, जसं इराक आणि इराण मधला संघर्ष असेल, त्याचप्रमाणे तिथे इस्रायल आणि इतर सुन्नी देश यांच्यामधला देखील संबंध आहे. परंतु भारत हा एकमेव असा देश आहे की ज्यांचे या सगळ्यांबरोबरचे समान संबंध आहेत आणि असं क्वचितच एखाद्या देशाबरोबरचं घडतं. मात्र असं होतं की अनेकदा ही कसरत करताना भारताच्या राजनयापुढे अनेक आव्हानं निर्माण होतात आणि त्यामुळे भारताला आतापर्यंत, जसं भारताने यापूर्वी आपली लुक ईस्ट पॉलिसी ही 1992ला घोषित केली, जिचं नाव आता ऍक्ट ईस्ट पॉलिसी झालेली आहे, असं लुक वेस्ट पॉलिसी भारताला घोषित करता येत नव्हती. आणि त्याच्यामागचं कारण असं आहे की भारत असा कोणती आखातामधली संघटना नव्हती की जिच्या माध्यमातून भारत त्या धोरणाची अंमलबजावणी करू शकेल. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या आखातामधल्या देशांमध्ये असलेले संघर्ष. मात्र आता हा गट प्रस्थापित झाल्यामुळे भारताला एक संस्थात्मक संरचना मिळालेली आहे ज्याच्या माध्यमातून भारत या क्षेत्रामधल्या विविध देशांबरोबर समान पातळीवरचे संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखातामध्ये जो चीनचा प्रभाव वाढत होता त्याला कुठेतरी रोखण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडनं घेतला गेलेला हा पुढाकार आहे आणि याच्यातनं भारताला आमंत्रित केलं गेलेलं आहे. यातनं एकच गोष्ट महत्वाची जी समोर येते ती म्हणजे मग क्षेत्र पूर्वेकडचा असो किंवा क्षेत्र पश्चिमेकडचा असो, मग ते पूर्वेकडचा क्वाड असो ज्याच्यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आहेत आणि मग आता हा पश्चिमेकडचा क्वाड आहे ज्याच्यामध्ये UAE, इस्रायल आणि अमेरिका आहे. या दोन्ही क्षेत्रामध्ये भारताचा प्रेझेन्स असावा असं आता अमेरिकेला वाटायला लागलंय, त्या क्षेत्रातल्या राष्ट्रांना वाटायला लागलं आहे आणि हाच आपला सगळ्यात मोठा विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. श्रोते हो, आर्थिक सहकार्य करतानाच भारतानं नेहमीच भविष्याचा विचार केला आणि पर्यावरणीय समस्यांना उत्तर शोधणं हेही आपलं दायित्व मानलं. आधुनिकीकरणाबरोबरच कार्बन उत्सर्जन, हरित तंत्रज्ञान आणि त्यासाठी कौशल्य विकसित करणं यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय आघाड्यांवर जोमानं कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकासाचा विचार करण्याचा भारताचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आजच्या या शिखर परिषदेतही भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित होत आहे. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन शिबानी जोशी.